कल्याण मारहाण प्रकरणी फरार आरोपी अखिलेश शुक्ला पोलिसांच्या ताब्यात। आरोपी टिटवाळा परिसरामध्ये फिरत होता। एकूण 3 जण ताब्यात, पोलिसांची माहिती। कल्याणमध्ये हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये मराठी कुटुंबाला मारहाणीच्या 48 तासानंतर पोलीस पंचनाम्यासाठी अखिलेश शुक्लाच्या घरी। मंत्रालयासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन, आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। एनसीबीची मुंबईत मोठी कारवाई, 2 वेगवेगळ्या कारवाईमध्ये 15 कोटी 20 लाखांचे ड्रग्ज जप्त। मुंबईतल्या एका फ्लॅटमध्ये गांजाची झाडं लावून त्यातून त्याची तस्करी होत असल्याचंही समोर। मीरा रोडमधील जय श्री गोपाललाल मंदिर हवेली अतिक्रमणावर मीरा भाईंदर महानगरपालिकेची तोडक कारवाई। कडेकोट पोलीस बंदोबस्त, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार झाली कारवाई। मुंबईमध्ये एका कंपनीत बिहारी मॅनेजरकडून मराठी कर्मचाऱ्याला त्रास। एक बिहारी सप्पे भारी म्हणत त्रास दिल्याचा मराठी कर्मचाऱ्याचा आरोप आणि बिहारी मॅनेजरवर आरोप। ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून कंपनीमध्ये जाऊन बिहारी मॅनेजरला समज। ठाण्यात परप्रांतीयांकडून महिला रिक्षा चालकाला मारहाण। विवियाना मॉलमधील परप्रांतीय सुरक्षा रक्षकाकडून मारहाण। मॉलमध्ये आलेल्या ग्राहकाचं भाडं नाकारल्यामुळे केली मारहाण। मनसे कार्यकर्त्यांनी दिला सुरक्षा रक्षकाला चोप। सायन पनवेल हायवेला खारघरमध्ये वाहतूक कोंडी। खाडीपुलावर लोखंडी प्लेट्स टाकण्याचं काम सुरू असल्यामुळे वाहतुकीला अडथळा। वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। महिलांच्या कलेला उत्पादनांना प्रोत्साहन देणारे आणि त्यांना बाजारपेठ मिळवून देणारे महालक्ष्मी सरस हे भव्य प्रदर्शन वाशीमध्ये सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये सुरू असलेलं हे प्रदर्शन 25 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार। संजय राऊतांच्या भांडूपमधील बंगल्याबाहेर 2 अज्ञातांकडून रेकी। दोघं सीसीटीव्हीत कैद। पोलीस संजय राऊतांच्या निवासस्थानी दाखल। पोलिसांकडून रेकी करणाऱ्यांचा शोध सुरू। आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। संजय राऊतांच्या घरी रेकी केल्याप्रकरणी चौकशी करण्याची केली मागणी। आदित्य ठाकरेंकडून प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकरांचीही भेट। फडणवीसांची भेट घेतल्यानंतर झाली भेट। परभणीत झालेल्या तोडफोड आणि जाळपोळीमध्ये 1 कोटीपेक्षा जास्त नुकसान। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। परभणीची दंगल हिंदू विरुद्ध दलित अशी नसल्याचं फडणवीसांचं सभागृहात स्पष्टीकरण। परभणी दंगलीतल्या आरोपींना पकडण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन झालं नाही। मुख्यमंत्र्यांची माहिती। सायंकाळी 6 नंतर अटक झाली नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट। बीडमधील हत्येमागचा मास्टरमाइंड कुणीही असला तरी कारवाई होणारच। तसंच वाल्मिक कराडही एका गुन्ह्यात असल्यामुळे त्याच्यावरही कारवाई होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सभागृहात आश्वासन। बीड प्रकरणाची एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी करणार। मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। सरपंच देशमुखांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत देणार असल्याची फडणवीसांची घोषणा। विरोधी पक्षाच्या वाकांवर लावलेल्या बाबासाहेबांच्या फोटोवरून विधानसभेत प्रचंड गदारोळ। फोटो काढण्याची अध्यक्षांची सूचना, तर फोटो लावायला आम्हालाही परवानगी द्या म्हणत सत्ताधारी आमदार आणि मंत्री आक्रमक। योगेंद्र पवारांनी मत पडताळणीचा दाखल केलेला अर्ज घेतला परत। बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांकडून पराभूत झाल्यानंतर मत पडताळणीसाठी योगेंद्र पवारांनी केला होता अर्ज। काळंबावाडी धरणाची गळती काढण्यासाठी 15 दिवसात कार्यवाही करा, अन्यथा गळतीमध्ये कापडी बोळे भरून आंदोलन करू। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सरकारला इशारा। पुण्याच्या धनकवडीतील चंद्रागण सोसायटी फेज 7 मध्ये एका लहान मुलावर भटक्या कुत्र्यांनी केला हल्ला। मुलगा जबर जखमी, मुलाला किमान 40हून अधिक टाके। एनसीबीची मुंबईत मोठी कारवाई, 2 वेगवेगळ्या कारवाईमध्ये 15 कोटी 20 लाखांचे ड्रग्ज जप्त। मुंबईतल्या एका फ्लॅटमध्ये गांजाची झाडं लावून त्यातून त्याची तस्करी होत असल्याचं समोर। मीरा रोड येथील जय श्री गोपाललाल मंदिर हवेली अतिक्रमणावर मीरा भाईंदर महापालिकेची तोडक कारवाई। यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार झाली कारवाई।
नागपुरात पेट्रोल पंप चालक महिलेला धक्काबुक्की, क्षुल्लक वादातून पेट्रोल पंपावर टोळक्याची दादागिरी. पेट्रोल पंप चालक महिलेला पायावर लोटांगण घेत माफी मागण्यास भाग पाडले. अक्षय शिंदेचे पालक आरोपी नाहीत. बदलापूर प्रकरणी उच्च न्यायालयाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण. घरात राहता येत नाही, कोणी नोकरी देत नाही. अक्षयच्या कुटुंबियांनी मांडलेल्या व्यथेनंतर न्यायालयाचं स्पष्टीकरण. रायगडच्या ताम्हिणी घाटात लग्नासाठी जात असलेल्या खासगी बसचा अपघात. 5 जणांचा मृत्यू तर 27 जण जखमी. चालकाला वळणाचा अंदाज न आल्यामुळे अपघात. नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये एका कंपनीला भीषण आग. मेंटेनन्सचं काम सुरू असल्यानं आग लागल्याची माहिती. पुढील वर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा यासाठी मुंबई महापालिका प्रशासनानं आयोजित केलेली बैठक निष्फळ. पीओपीला पर्याय देण्याची सार्वजनिक मंडळांची मागणी. गीतकार मजरू सुलतानपुरी यांना यावर्षीचा मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार जाहीर. 18व्या मोहम्मद रफी पुरस्काराची मंत्री आशिष शेलारांकडून घोषणा. महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते पुरस्कार दिला जाणार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.